सिंगम स्टाईल गोष्ट करत असता त्यावेळेला दुसऱ्या बाजूचा पक्षघात होणे, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. पेशंट जागा असताना त्याच्यावर ऑपरेशन करणं हे पेशंटला आम्ही जागा ठेवून त्यांना बोलायला लावतो. मेंदूमध्ये वाचा असते, भाषा असते. सिंगम स्टाईल गोष्ट करत असता ती म्हणजे पेशंट जागा असताना तुम्ही सर्जरी करता. येस येस. तर त्याला तुमच्या मेडिकल टर्म्स मध्ये काय म्हणता? आणि दुसरं, पेशंट जागा असताना त्याच्यावर ऑपरेशन करणं हे किती सेफ आहे आणि डॉक्टरांसाठी सुद्धा किती कौशल्याचं आहे हे सांगा. आता ह्याला आम्ही अवेक क्रॅनिओटॉमी म्हणतो. अवेक क्रॅनिओटॉमी ही अशी गोष्ट असते की जिथे इलोक्वंट एरियाजमध्ये ब्रेनच्या ट्युमर्स असतात. साध्या भाषेत सांगायचं तर इलोक्वंट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या मेंदूमध्ये वाचा असते, भाषा असते, त्याच्यानंतर डावा मेंदू आपल्या उजव्या बाजूची ताकद सांभाळतो आणि उजवा मेंदू डाव्या बाजूची. तर ज्या वेळेला अशा भागांमध्ये ट्युमर्स असतात आणि आम्ही त्याची सर्जरी करायला जातो त्यावेळेला दुसऱ्या बाजूचा पक्षघात होणे, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, वाचा जाणे, पेशंटचं कॉन्शियसनेस जाणे, ह्या सगळ्या गोष्टींची शक्यता लक्षात घेता एक सेफर ऑप्शन म्हणजे अवेक क्रॅनिओटॉमी असतो, ज्यामध्ये भूलरोग तज्ञांचाही तेवढाच रोल असतो. तिथे आम्ही पेशंटला पूर्णपणे जागा ठेवतो. जो त्वचेचा किंवा स्काल्पचा जेवढा भाग गरजेचा असतो तिथे भूल देतो आणि पेशंटला जागा ठेवून म्हणजे लोकल अनेस्थेशिया कम्प्लीट नाही आणि एक डेक्सइटोमिडेट म्हणून एक अवेक अनेस्थेशियाचं ड्रग असतं, ते चालू करून पेशंटला आम्ही जागा ठेवून त्यांना बोलायला लावतो, त्यांना हातापायची हालचाल करायला लावतो. म्हणजे आम्ही ज्या एरियात सर्जरी करतो आहे त्या एरियामधून दुसऱ्या बाजूला जर शिफ्ट झालो आणि पेशंटच्या हातापायावर काही परिणाम दिसायला लागला तर आम्ही त्या ठिकाणी स्टॉप होतो आणि पेशंटला जे भविष्यात जे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा धोके होणार होते ते टाळले जातात त्याच्याने. त्यासोबतच आम्ही न्यूरो मॉनिटरिंगचे डिव्हाइसेस असतात आणि न्यूरो मायक्रोस्कोप असतात, ज्याने हाय मॅग्निफिकेशन मिळतं. न्यूरो मॉनिटरिंगने आम्हाला ह्या अवेक सोबतच दुसऱ्या गोष्टी मॉनिटर करता येतात.